सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रूपाली बाहेर जाण्यासाठी निघालेली असते तर शेखर आणि इंद्राणी सुद्धा तिचा पाठलाग करत असतात आणि गाडीमध्ये बसण्यापूर्वी रूपाली एकदा पाठीमागे वळून बघते. मात्र तेवढ्यात शेखर आणि इंद्राणी लपून बसतात, त्यामुळे रूपालीचं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. तिला असं वाटतं की आपला कोणीही पाठलाग करत नाहीये आणि मग ती निर्धास्त होऊन जंगलाच्या दिशेने जाण्यासाठी निघते. तर रूपालीची गाडी बाहेर पडल्यानंतर शेखर आणि इंद्राणी सुद्धा तिचा पाठलाग सुरू करतात. ते रूपालीपासून काही अंतर राखून तिचा पाठलाग करत असतात आणि त्यामुळे रूपालीला त्यांची गाडी दिसत नाही. ती मनाशी म्हणत असते की ती असती कट्यार तर मला नष्ट करता येत नाहीये, पण आता मी तिला नदीत सोडून देणार आहे. जरी ती नष्ट नाही झाली तरी ती तळाशी जाऊन बसेल आणि नदीच्या तळाशी कोणीही ती शोधायला जाणार नाही. आणि मग त्यानंतर तिची गाडी एके ठिकाणी थांबते आणि मग त्यानंतर तिच्या पाठोपाठ इंद्राणी आणि शेखरही त्या जंगलाच्या दिशेने जाण्यासाठी निघतात. रूपाली जंगलामध्ये खूप आतपर्यंत आलेली असते तर शेखर आणि इंद्राणी तिच्यापासून काही अंतर राखूनच एका झाडामागे लपून बसतात. आणि मग त्यानंतर रूपाली ज्या झाडाच्या खोडामध्ये तिने ती अस्थि कट्यार लपवून ठेवलेली असते तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न ती करत असते. तर शेखर आणि इंद्राणी एकमेकांना म्हणत असतात की नक्कीच तिने त्या ठिकाणी अस्थि कट्यार लपवून ठेवली असणार. तर इकडे रूपाली ती अस्थि कट्यार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला ते काही शक्य होत नाही. अचानक ती कट्यार खूप जड झालेली असते आणि त्यामुळे रूपालीला ती बाहेर काढताच येत नाही. आणि जेव्हा ती पूर्ण जोर लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती अस्थि कट्यारी सोबतच खाली पडते. ती अस्थि कट्यार तिच्या गळ्यावर जाऊन पडते. रूपालीला ती हलवता सुद्धा येत नाही, तिचा श्वास देखील गुदमरतो आणि हे सगळं बघून शेखर आणि इंद्राणीला धक्का बसतो. शेखर म्हणत असतो की जेव्हा आपण अस्थि कट्यार बघितली होती तेव्हा तर ती एवढी जड नव्हती ना. तर इंद्राणी हसून म्हणत होते की हे सगळं काही देवी आईने घडवून आणलं आहे. देवी आई तिने बनवलेलं शस्त्र एवढे दिवस विरोचकाकडे कसं राहून देईल. तर इकडे रूपाली खूप घाबरलेली असते आणि मग कशीबशी ती अस्थि कट्यार खाली टाकून देते आणि उभी राहते. ती स्वतःशीच म्हणत असते की ही अस्थि कट्यार मला एकटीला उचलणं अशक्य आहे, कोणाला तरी मदतीला बोलवायला हवं. आणि मग त्यानंतर ती त्या अस्थि कट्यारीवर वाळलेलं गवत टाकते आणि मदत मिळवण्यासाठी जंगलामधून बाहेर जाते. आणि रूपाली तेथून गेल्यानंतरच शेखर आणि इंद्राणी बाहेर येतात आणि मग त्यानंतर ते दोघेही त्या अस्थि कट्यारीजवळ जातात. शेखर अस्थि कट्यार काढण्यासाठी पुढे जातो पण इंद्राणी त्याला थांबवते आणि मग ती स्वतः ते वाळलेलं गवत बाजूला करते आणि त्याच्या खाली असलेली अस्थि कट्यार बघून तिला खूप आनंद होतो. ती देवी आईचं स्मरण करते, अस्थि कट्यारीचं दर्शन घेते आणि मग ती अस्थि कट्यार उचलते. अस्थि कट्यार मिळाल्यामुळे तिला आणि शेखरला खूप आनंद झालेला असतो. ते दोघेही तिचं दर्शन घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत शेखर आणि इंद्राणीची वाट बघत असतात. बराच वेळ झाला पण तरीही ते घरी आले नाहीत म्हणून नेत्रा खूप पॅनिक होते. अद्वैतला म्हणत असते की साहेब आपणही त्यांच्यासोबत जायला हवं होतं. तर अद्वैत तिला समजावतो की नेत्रा तू घाबरू नको, सगळं काही ठीक होईल, हवं तर मी बाबांना फोन करतो. पण नेत्राच त्याला थांबवत म्हणते की फोन करू नका, तिथे काय परिस्थिती आहे आपल्याला माहीत नाही, आपण थोडा वेळ वाट बघूयात. आणि मग ती देवी आईचं स्मरण करते. दुसरीकडे रूपाली काही लोकांना घेऊन त्या जंगलामध्ये येते तर लोक तिला विचारत असतात की मॅडम नक्की काय काम आहे ते सांगा तरी. तर रूपाली म्हणते की मी तुम्हाला नंतर सांगते, या कामाचे मी तुम्हाला भरपूर पैसे देईल, मात्र कुठेही तोंड उघडायचं नाही. आणि त्यावर ते लोक हो म्हणतात. तर इकडे अद्वैत आणि नेत्रा त्यांच्या रूममध्येच असतात आणि तितक्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवते, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर इकडे रूपाली त्या लोकांना घेऊन तिने ज्या ठिकाणी अस्थि कट्यार ठेवलेली होती त्या ठिकाणी येते. ते असणारं ते गवत ती बाजूला करते आणि त्या लोकांना म्हणते की हे उचला. तर ते लोक विचारत असतात की काय उचलायचं आहे मॅडम. त्यामुळे रूपाली खाली बघते आणि त्या ठिकाणी अस्थि कट्यार नाही हे बघून तिला मोठा धक्काच बसतो. तर इकडे शेखर आणि इंद्राणी घरी आलेले असतात आणि त्या दोघांना बघून नेत्रा आणि अद्वैतला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे रूपाली अस्थि कट्यार गायब झाली आहे हे बघून खूप चिडलेली असते. तर इकडे इंद्राणी ती अस्थि कट्यार नेत्रा आणि अद्वैतला दाखवते, त्यामुळे नकळतपणे त्या दोघांचेही डोळे भरून येतात.
आणि हात आपोआप जोडले जातात आणि मग त्यानंतर इंद्राणी ती अस्थि कट्यार नेत्राकडे देते. नेत्राला खूप आनंद झालेला असतो. ती त्या अस्थि कट्यारीचे दर्शन घेते आणि मग त्यानंतर इंद्राणी तिला आणि अद्वैतला घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणत असते की विरोचकाला कळलं आहे की या अस्थि कट्यारीनेच त्याचा वध होणार आहे, त्यामुळे त्यांनी ही कट्यार अशा ठिकाणी लपवून ठेवली होती तिथे आपण कधीच पोहोचणार नाही. मात्र विरोचकाला ही कट्यारही उचलता येत नव्हती आणि ते ऐकून नेत्रा आणि अद्वैतला आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे रूपाली त्या झाडाच्या खोडामध्ये सुद्धा जाऊन शोधते, पण तिथेही अस्थि कट्यार नसते. त्यामुळे ती खूप पॅनिक होते. तर इकडे अद्वैत म्हणत असतो की विरोचकाला आत्तापर्यंत कळलं असेल की ती अस्थि कट्यार त्या ठिकाणी नाही आहे. तर शेखर म्हणत असतो की हो, आणि त्याला आता संशयसुद्धा आला असेल. तर नेत्रा म्हणत असते की येऊ द्या संशय, पण आता ही अस्थि कट्यार आपल्याकडे आहे आणि ती विरोचकाला कधीच मिळणार नाही. दुसरीकडे रुपालीसोबत जंगलात आलेले ते लोक तिला विचारत असतात की मॅडम नक्की काय शोधताय तुम्ही, आम्हाला तरी सांगा. त्यावर रुपाली म्हणते की इथे एक कट्यार होती आणि मग ती त्या लोकांना जंगलामध्ये कट्यार शोधायला सांगते. ते लोक शोधत असतात पण त्यांना काही सापडत नाही. तर रुपाली म्हणत असते की पटकन शोधा, नाही तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे ते लोक खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की रुपाली वेडी झाली आहे आणि मग त्यानंतर ते जंगलातून पळून जातात. तर रुपाली खूप चिडलेली असते. आपल्यासोबत नेमकं काय घडलं आहे हेच तिला कळत नाही. तर इकडे नेत्रा म्हणत असते की विरोचकाचा वध करण्याची एक संधी माझ्या हातून गेली, पण आता ही दुसरी संधी मी सोडणार नाही. काही झालं तरी यावेळी विरोचकाचा वध करणारच. पण त्यावेळी इंद्राणी तिला आठवण करून देते की आपल्याला 9 महिने वाट बघावी लागणार आहे आणि ते ऐकून नेत्रा पॅनिक होते. ती म्हणते की आत्या आधी आपल्याला 4थी पेटी सापडत नव्हती, त्यामुळे मग आपल्याला 5व्या पेटीपर्यंत पोहोचायला देखील उशीर झाला. 5वी पेटी सापडली, त्यामध्ये ही कट्यारसुद्धा होती. आपण याने विरोचकाचा वध देखील केला, मात्र पुन्हा विरोचकाला जीवदान भेटलं आणि आता आपल्याला पुन्हा 9 महिने वाट बघावी लागणार आहे. आपण का अडकलो या चक्रात, देवी आईला नेमकं काय हवं आहे. आणि त्यावेळी इंद्राने तिला समजावते की नेत्रा आता तू कशाचाही विचार करू नको. काही झालं तरी आपल्याला 9 महिने वाट बघावीच लागणार आहे. आणि मग ती नेत्राकडून ती कट्यार घेते आणि तिला सांगते की ही कट्यार मी माझ्याकडे सुरक्षित ठेवते, आता तू फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते. त्यानंतर मग शेखर आणि इंद्राणी हॉलमध्ये येतात. इंद्राणीच्या हातात ती कट्यार असते आणि तितक्यात रुपाली घरात येते. मात्र तिचा पाय साडीमध्ये अडकतो, त्यामुळे ती खाली बघत असते आणि ती संधी साधून इंद्राणी पटकन लपून बसते. आणि जेव्हा रुपाली समोर बघते तर समोर फक्त शेखर असतो. शेखर समोर ती लगेच नाटक सुरू करते. तर शेखर तिला विचारत असतो की कुठे गेली होतीस तू गाडी घेऊन. त्यावर रुपाली सांगते की मी देवळात गेले होते. तर शेखर तिला सांगतो की यापुढे मला न विचारता माझ्या गाडीला हात लावायचा नाही. आणि तो तिच्याकडून गाडीची चावीसुद्धा घेतो आणि तिला तेथून जायला सांगतो. आणि रुपाली गेल्यानंतरच इंद्राणी बाहेर येते आणि मग ती पटकन तिच्या रूममध्ये जाते. शेखरही तिच्या सोबत असतो. इंद्राणी ती अस्थि कट्यार कपाटामध्ये लपवून ठेवते. तर शेखर म्हणत असतो की इथेही सुरक्षित राहील का. तर इंद्राणी म्हणते की विरोचकाला समजलं आहे की या अस्थि कट्यारीमुळेच त्याचा वध होऊ शकतो, त्यामुळे तो कट्यार मिळवण्यासाठी काही करू शकतो. पण मी इतक्या सहजासहजी ही कट्यार त्याच्या हाती लागू देणार नाही. मी तिला सुरक्षित ठिकाणी ठेवेल. आणि ते ऐकून शेखरच्या जीवात जीव येतो. मात्र त्यानंतर तो इंद्राणीला म्हणतो की मला खरंच खूप भीती वाटत आहे, कारण आपल्याला 9 महिने वाट बघायची आहे आणि विरोचकाला माहीत आहे की नेत्राच्या हातून या अस्थि कट्यारीनेच त्याचा वध होणार आहे. त्यामुळे तो ही अस्थि कट्यार मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा नेत्राला मारण्याचा. आधीच विरोचकामुळे या घराने एक बाळ गमावलं आहे. आता मला नेत्राला किंवा तिच्या बाळाला काही होऊ द्यायचं नाही. आणि तो खूप घाबरलेला असतो. ते बघून इंद्राणी त्याला समजावते की शेखर तुम्ही काळजी करू नका, देवी आई काही ना काही मार्ग नक्की दाखवेल आणि आपण नेत्रासमोर हा विषय काढायलाच नको, नाहीतर ती अजून घाबरेल. त्यावर शेखरसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे नेत्रा देवी आईसमोर बसलेली असते. ती देवी आईकडे प्रार्थना करत असते की विरोचकाचा वध करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे ना, मग तूच योजून दिलेल्या कार्यामध्ये एवढं विघ्न का येत आहे. देवी आई काहीतरी मार्ग दाखव आणि लवकरात लवकर त्या विरोचकाचा अंत कर. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा अद्वैतला सांगत असते की साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी माझी
आणि आपल्या बाळाची नीट काळजी घेईल. 9 महिन्यांनंतर आपलं बाळ सुखरूपपणे जन्माला येईल आणि ते ऐकून अद्वैतलाही आनंद होतो. पण तितक्यात नेत्राला विचित्र वीणेचा आवाज ऐकू येतो आणि तिच्या लक्षात येतं की विरोचक नवीन शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब